सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती पिकं तर पाण्याखाली गेलेलीच आहेत। मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता। मात्र आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात हे पशुखाद्य जे आहे ते वाटपाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पशुखाद्य वाटप देखील या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे। सरकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी नोंदी घेऊन हे सर्व पशुखाद्य जे आहे ते वाटप करता आहेत। गावकऱ्यांनी अक्षरशः या ठिकाणी मोठी रांगा करत पशुखाद्यासाठी रांग लावलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय प्रशासनाकडून हे सर्व वाटप जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। खरं तर 10 किलो गहू 10 किलो तांदूळ हे देखील नागरिकांना देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबरीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी वाटप जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय सरकारी कर्मचारी या ठिकाणी लिखापडी करत सर्व वाटप जे आहे ते करण्यात येत आहे। काय सांगाल दादा, सर काय सांगाल तुम्ही आता वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे, वाटपाला सुरुवात केलेली आहे, किती वाटप या ठिकाणी होणार आहे काय सांगाल? किती वाटप होणार आहे गावामध्ये? गाव साठा जे शासनाने दिलेलं आहे ना ते वाटप चालू आहे। प्रति जनावरांसाठी आहे ना 8 किलो या दराने आपण वाटप चालू आहे। खरं तर कालपासून लोक वाट पाहता आहेत। साधारण किती वाटप या गावामध्ये होणार आहे आणि किती किती टप्प्यामध्ये वाटप होणार आहे या गावामध्ये? किती वाटप गावामध्ये होणार आहे काय सांगाल? या ठिकाणी सर्व नागरिक जे आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी त्यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी या नागरिकांना आता सह्या घेऊन रेकॉर्ड करून हे पशुखाद्य जे आहे ते वाटप करण्यात येत आहे। प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता या शेतकऱ्यांच्या जनावरांना आता चारा मिळायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी 3.5 टन वाटप होणार आहे। 3.5 टन या शिंगोली गावामध्ये 3.5 टन वाटप होणार आहे। आणि धान्याचं वाटप केव्हा होणार आहे? साधारण धान्याचं अजून वरण आल्यावर त्याप्रमाणे वाटप होऊन जाईल। आपण पाहतोय की या ठिकाणी हे वाटप होतंय। मामा काय परिस्थिती आहे? तुम्ही आता इथं चारा घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय खरं तर महिलांची देखील मोठी गर्दी आहे। महिला या ठिकाणी आपल्याला वाटणीचा मिळालेला चारा जो आहे तो घेऊन आता जाताना पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 5 दिवसांपासून या सर्व लोकांची जनावरं जी आहेत ती उपाशी होती। काय परिस्थिती आहे? तुम्हाला चारा मिळतोय? आता शासनानं चारा भरपूर दिलेला नाही साहेब। इथं संपूर्ण गाव पाण्यात आहे। अन्नधान्याचं नियोजन झालेलं नाही, लोक उपाशी मिले। तुमच्या माहितीसाठी शासनाचं नियोजन आहे, कोणीतरी येतंय राजकारण करतंय कुठल्या तर गावाला घेऊन जाते, ही बरं नाही। शासनाचं लक्ष नाही, शासनानं लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गावावर। आज ही वैरणीची तथा तुम्ही स्वतः बघा लागला का हाल आहे लोकांचं। सकाळधरण आम्ही उपाशी बसलेला आहे। इथं सकाळधरण उभारून सुद्धा अजून आम्हाला मिळत नाही। अन्नधान्याची वाहनं आली की लोकांच्या गावाला अडत आहेत, त्यांनी सांगतात आमच्याच गावात पूर गेलेला शिंगोलीला काही आज तागायत मिळालेलं नाही, तरी शासनानं लक्ष दिलं पाहिजे। कुठल्याही लोकांनी सांगू दे आम्हाला ही मिळाले, चादरा मिळाले नाहीत, अन्नधान्य मिळालेलं नाही। जी येईल रोडवर थांबतेत, त्या शिंगोलीला पाणी गेलं नाही, आमच्या गावात पाणी गेले, तिकडेच वाटप होऊ द्या। हे जे आता नोंदी करून घेता आहेत किती धान्य किंवा किती चारा तुमच्या गावाला आलेला आहे? 82 बॅग चारा आलाय। प्रत्येक एका गाईला 8 किलो आहे, बरोबर आहे ना? एका 8 किलो आहे। किती गाई आहे तुमच्याकडे? प्रत्येकाच्या घरात 10 गुरायचं आहे। याचं काही या चाऱ्याचं निष्पन्न होणार नाही, लोकांना काय याचा लाभ मिळणार नाही। भांडण आहे तर तुम्ही बघताय सध्या। तर शासनानं भरपूर लक्ष देऊन जी पुरवठा करत असेल व्यवस्थित करावं, नाही केलं तर मी आम्हाला काय फरक पडत नाही। काय म्हणणं आहे? चारा मिळतोय का गावामध्ये? आता म्हणणं काय नाहीये, तेवढं गुराशिंला पोट भरून चारा त्यांनी द्यावं। अन्न पुरवठा राहिलं तर चालेल, पण फक्त जनावरांशिंला व्यवस्थित त्यांनी चारा पुरवठा करावं। आता इथं 83 किलो काहीतरी पाठवलेलं आहे, पण एका फक्त 8 किलो 8 किलो मध्ये आज 5 दिवस झालं जनावर प्रत्येक रोडवर जनावर आहेत। एकाला सुद्धा टाइम टू टाइम कुठली वैरण नाही, पाणी नाही, काय नाही। तर त्यांनी सरकारनं फक्त व्यवस्था जनावरांची करावं। काल कलेक्टर साहेबांना फोन स्वतः केला आम्ही। कलेक्टर साहेबांनी सांगितलं शिंगोलीला मी पाठवतो, त्यांनी काळजी घेतली कर पण वैरण कमी दिली आहे। तर असं न करता प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी वैरण मिळते ती आम्ही वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून आणतोय, अगदी बिग वन मधून वगैरे ही वैरण आणली असंच सांगते प्रशासन। आमच्यात विकायला लोक आहेत, ज्याच्या शेतात पाणी गेल्याने ते विकायला तयार आहेत, फक्त सरकारनं लक्ष देऊन छावणी काढावं। हे जनावर एका ठिकाणी करून कोणाचं जर 1 एकर 2 एकर ऊस घेऊन
त्या छावणीला पुरवाव ही आमची विनंती आहे. ही तुमचं ह्याच्यानं काय पुरवठा होणार नाही, शेवटी ही भांडणाचं मूळ आहे. हा पाहतोय खरं तर या ठिकाणी आणखी काही महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि किती 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 जनावरं तुमच्या आहेत, किती चारा दोन म्हशी आहेत त्या, 2 रेडे आहेत त्या, एक गाय आहे खिलारी आणि 10-15 शेरड आहेत ते. किती लागते त्यांच्यासाठी खाद्य आणि तुम्हाला किती मिळाले? एवढंच मिळालंय हो काही आता सध्याला एकच गट्टे मिळालाय. हा मग काय करायचं याला? किती किलो आहे हे धान्य, काय पशुखाद्य काय? 40 किलो आहे. हा जनावराला किती लागते? 40 किलो किती दिवस पुरते? एक दिवस पुरत नाही आता सगळ्याला. मग होय की एक दिवस एका गायला 30 किलो लागतंय. 8 गाय 40 दिले म्हणा. मग हे 40 दिले या. आपण पाहतोय खरं तर चारा वाटपाला सुरुवात झालेली आहे, मात्र हा तुटपुंज आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अधिकचा चारा जो आहे तुमच्या गावाला द्यावा. त्यामुळे एकंदरीतच हा चारा वाटपाला सुरुवात तरी झालेली आहे, मात्र ती अपुरी असल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.